राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार व आपल्या भागाचे नेते तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या रोग निदान शिबिर व रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर लपाटे साहेब, या ठिकाणी प्रसिद्ध न्यूरोसर्जन लातूरचे आपले डॉक्टर किनीकर साहेब, या ठिकाणी आत्ताच ज्यांचं मार्गदर्शन करून गेले ते आपले डॉक्टर गुगळे, या ठिकाणी कोरोना काळामध्ये अतिशय चांगलं काम केलेले डॉक्टर विराजदास सर, डॉक्टर सतीश सर, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे परळीचे तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष वैजनाथराव सोळंके, विकासरावजी पिटकर, सुशांतजी पवार, रणजितजी सोळंके आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होतोय असे आमचे सहकारी माऊली तात्या गडदे. खरंच नेत्याचा वाढदिवस कशा प्रकारे साजरा करावा हे माऊली तात्या आपल्याकडून शिकलं पाहिजे. कारण आपण आपली तळमळ आणि धडपड आपल्या नेत्याची ज्या पद्धतीची असते, अतिशय दोबळ्या, शोषित, पीडित, वंचित शेतकरी, कष्टकरी, शेतमजुरांसाठी आपलं नेतृत्व अहोरात्र त्या ठिकाणी झटत असतं. आणि आरोग्याच्या बाबतीत धनंजयजी मुंडे साहेबांचं काम संबंध भारत देशामध्ये कुठेही आपल्या भागातल्या माणसाला त्या ठिकाणी आरोग्याची असेल कशाची असेल तर कुठलीही गरज पडली तर त्या ठिकाणी तिथल्या तिथं त्या जागेवर ते मदत करतात. आणि अशा प्रकारच्या नेतृत्वाचा वाढदिवस आणि यावर्षी तर साहेबांनी हारे पुरे न घेता फक्त एक गोष्ट घेऊन वाढदिवस या ठिकाणी साजरा केला. मला मी बाहेरगावी असल्यानं त्या दिवशी मी येऊ शकलो नाही, पण अशा प्रकारचा कार्यक्रम बोदेगावात होतोय आणि एका खेड्यागावामध्ये एक गाव आहे छोटंसं आणि अशा छोट्याशा गावामध्ये आपण परळीचे सगळेच लातूरला जातो आणि लातूरचे डॉक्टर तुम्ही अतिशय प्रसिद्ध या ठिकाणी बोदेगावात आपण केले. मला खरंच आनंद वाटतो, कारण आम्ही सुद्धा आमच्या गावात अशा प्रकारचं शिबिर कधी घेतलं नाही, त्याची गरज पडली नाही, कारण आपलं नेतृत्व एवढं मोठं आहे की आपण परळीत करतोच कार्यक्रम. पण आपण आपल्या गावकऱ्यांची सेवा करत असताना आपल्या गावामध्ये तिथे त्या ठिकाणी सुविधा मिळाली पाहिजे अशा हेतूनं अतिशय स्तुत्य असा चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला. आणि निश्चितपणे तात्या आज आपल्या गावात आजारच नसावा, आपले एवढे डॉक्टर आले तर कुणाला आजार त्या ठिकाणी निघू नये एवढीच बोधेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे. परंतु जर कुणाला काही आजार त्या ठिकाणी जरी आला, छोटा मोठा कसलाही असला, तर आपल्याला अंबाजोगाईचा दवाखाना अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करतो. आणि धनंजयजी मुंडे साहेब पालकमंत्री जेव्हापासून झाले तेव्हापासून निश्चितपणे जाधव त्या ठिकाणी सुविधा चांगल्या प्रकारे वाढलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला अंबाजोगाईच्या दवाखान्यापर्यंतच जायची गरज पडावी, त्याहीपेक्षा पुढं कुठं लातूरला जावं लागलं, त्याहीपेक्षा कुठं मुंबईला जावं लागलं तर तात्या आपण धनंजयजी मुंडे साहेबांची अतिशय आपली एक चांगली आपली पक्षाची आरोग्यावर काम करणारी टीम आहे, त्या टीमला निश्चितपणे त्या ठिकाणी कळवावं. कारण आपल्याला इथंच नाही तर कुठं जरी भारतामध्ये इलाज करायची गरज पडली तर आपला नेता खंबीर आहे. त्यामुळे आपण ही गोष्ट करतालच, मला माहिती आहे आपली धडपड कुठं असते ते, कारण एवढे मोठे मोठे तज्ज्ञ डॉक्टर्स ज्यांचा वेळ घ्यायला सुद्धा वेळ लागतो तर ते आपल्यासाठी आपल्या प्रेमाखातर या ठिकाणी येतात. एवढीच आपल्या कामाची त्या ठिकाणी शिदोरी आहे आणि या गावकऱ्यांचं आपल्याला असलेलं प्रेम आहे. त्यामुळेच आपण या पंचप्रसिद्ध टीममध्ये आहात. निस्त्या बोधेगावात कार्यक्रम ठेवलाय तर तुम्ही 4-5 गावचे त्या ठिकाणी युवक पुढे सरसावले. आपण आमचा सत्कार केला आहे, पण त्या 100 जणांचे रक्तदान करणार आहेत त्यांचा सुद्धा आपण सत्कार करावा अशी माझी या ठिकाणी आपल्याला सूचना त्या ठिकाणी राहील. थोडासा खर्च अधिक झाला तर होऊ द्या, पण त्याची काय 100% करा, कारण डॉक्टरांच्या तर्फे तर त्यांना सर्टिफिकेट मिळणारच आहे. पण आपल्या तालुक्याचं आपल्या गावचं कुठंतरी रन फेडावं या हेतूनं खऱ्या अर्थानं ते आज रक्तदान करत आहेत. कारण मला वाटतं जगामध्ये आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो
त्यापेक्षा कुठलं मोठं दान त्या ठिकाणी असू शकत नाही एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाला माननीय अजितदादा पवार साहेबांना आणि आदरणीय धनंजयजी मुंडे साहेबांना निरोगी व दीर्घायुष्य लाभो व त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो या एवढीच या ठिकाणी बोधेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.